नमस्कार, मी तुमचा मित्र सुनील कांबळे उर्फ सोन्या, राहणार पाचगाव. जिल्हा आपणाला सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. उठव 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 बेटा. धुलीवंदन म्हणजे आपण जी होळी करतो ती होळी कशा पद्धतीने करावी हे 2 मिनटं मी फक्त सांगणार आहे. आपण होळी करताना आपल्या कोल्हापूरच्या भाषेत असं करतो की एक 100 शेणी, लाकडं, त्याच्यावर पालापाचोळा. त्याच्यामुळं काय होतं की प्रदूषण इतकं वाढतं की आपल्याला श्वास घेता येण्याही त्रास होतो. जर समजा तुमच्या गल्लीत होळी पेटवलेली आहे आणि ती होळीचा धूर इतका असतो की तो धूर आपल्या सभोवताली पूर्ण घरात परिसरात असा होतो की तुम्हाला श्वासही घेताना त्रास होतो. तर मित्रांनो, होळी करताना एक 5 शेणीचीच होळी करा, जेणेकरून ती आपल्या दारात सुरक्षितपणे आपल्याला पेटवता येईल. मंडळाची होळी असेल, गल्लीची होळी असेल, तुम्ही मोठ्या पद्धतीने साजरी करत असाल तर ती होळी करताना ज्या तुम्ही शेणी, लाकडे, जे काही तुम्हाला मिळेल ते आपण आपल्या जवळच्या स्मशानभूमीला दान करू. ते दान करल्यानंतर त्या स्मशानभूमीला जो फायदा आहे तो आपल्यासाठी आपल्या स्वतःसाठी असू द्या, आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी असू द्या, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी असू द्या, तो उपयोगी ठरणार आहे. कारण त्यामध्ये आपल्याला जर एखादं प्रेत जर घेऊन गेलो तर त्यावेळी आपल्याला लाकडं नसतात, शेणी मिळत नाहीत. अशावेळी त्या शेणी, तीच लाकडे आपल्याला तिथं उपयोगी पडू शकतात. यातून आपल्याला समाजकार्यही करता येते. तर मित्रांनो, आपला सोन्या सांगतो म्हणून होळी आपण अशी करू की ती आपली होळी म्हणजे होळी झाली पाहिजे, नाव निघलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो.